स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मागील अपडेटमध्ये आपण वर्धा नांदेड या रेल्वे लाईनवरील न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन कव्हर केले होते आणि आजच्या या अपडेटमध्ये आपण यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या पुढील जो भाग आहे तो कव्हर करणार आहे. तर आपण पाहू शकता की या दिशेने न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या साईडने रेल्वे लाईनचे अर्थवर्क जे आहे ते खालच्या दिशेने पुलाला क्रॉस करून येणार आहे व समोर दारवाच्या दिशेने जाणार आहे. तर मित्रांनो, या दिशेने अर्थवर्क जे आहे ते न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनकडून येत आहे आणि न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे या ठिकाणावरून 1 किलोमीटर अंतरावर असणार आहे. या ठिकाणी दोन्ही साईडच्या नाल्यांचे निर्मितीचे जे कार्य आहे ते पूर्ण करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे आणि या ठिकाणापर्यंत 2 रेल्वे ट्रॅक्स राहू शकतील एवढी जागा या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. मागच्या दिशेला न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर, तर पुढच्या दिशेला ही रेल्वे लाईन यवतमाळ दारवा रोडला क्रॉस करणार आहे. त्याकरिता समोर आपल्याला अर्थवर्क हे चालू असलेले दिसेल व या ठिकाणी फायनल बेड टाकण्याची देखील तयारी चालू आहे. हा जो रस्ता आहे हा दारवा आर्णी या यवतमाळ शहराबाहेरील असणाऱ्या बायपासच्या जवळच ही जी लोकेशन आहे ही बनवण्यात येत आहे. आपण समोर पाहू शकता की या ठिकाणापर्यंत फायनल बेडसाठी गिट्टी या ठिकाणी टाकण्यात आली आहे. तर नाल्यांच्या निर्मितीचे जे काम आहे ते देखील या ठिकाणी जोर पकडलेले आपण पाहू शकता. या ठिकाणाहून अर्धा किलोमीटर गेल्यावर यवतमाळ दारवा रस्त्याला ही रेल्वे लाईन खालच्या दिशेने क्रॉस होणार आहे. तर आता आपण यवतमाळ दारवा रोडवरील यवतमाळ रेल्वे स्टेशनवरून 1 किलोमीटर अंतरावर होणाऱ्या या रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी आलो आहे. दारवा रोडवर हे क्रॉसिंग जे आहे ते बनवण्यात येत आहे. खालच्या दिशेने रेल्वे लाईन तर वरच्या दिशेने रोडला जागा देण्यात येणार आहे. या ठिकाणी पुलाच्या निर्मितीचे कार्य हे जवळपास अर्धे पूर्ण झाले आहे. समोर आपण पाहू शकता की या ठिकाणी पुलाच्या निर्मितीकरिता भिंत निर्मितीचे कार्य पूर्ण झाले आहे व खालच्या दिशेला गर्डर देखील बनवण्यात आले आहे. केवळ या ठिकाणी आता गर्डरचे जे लॉन्चिंग आहे ते होण्याचे बाकी आहे. तर पियर वर्कपर्यंतचे काम जे आहे ते या ठिकाणी पूर्ण करण्यात आले आहे. तर मित्रांनो, आता न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनवर 2.5 किलोमीटर अंतरावर आपण यवतमाळ शहराच्या बाहेर असणाऱ्या यवतमाळ दारवा रोडवरील घाटात आलो आहे. या दिशेने न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनकडून रेल्वे लाईन ही येणार आहे आणि त्या ठिकाणी येण्याकरिता पुलाच्या निर्मितीचे कार्य हे समोर चालू असलेले आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी अतिशय मोठे व उंच असे 3 ते 4 पिलर हे तयार करण्यात आले आहे आणि या ठिकाणचे पिलर हे फार गतीने गेल्या 2 ते 2.5 महिन्यातच तयार करण्यात आल्याचे आपल्याला दिसून आले आहे. रस्त्याला क्रॉस केल्यानंतर पुढे देखील आपल्याला वरती पियर कॅपचे जे काम आहे ते चालू असल्याचे समोरच्या पिलरवर दिसून येणार आहे. दारवाकडे जाणारी ही रेल्वे लाईन तसेच हा रोड देखील दारवा शहराकडे जात आहे. हा जो भाग आहे हा घाटामध्ये असल्याने या ठिकाणी वळण रस्ता आहे व वळण रस्त्याच्या लगतच रेल्वे लाईनचे काम हे सुरू आहे. समोर आपण पाहू शकता की 3-4 पिलरचे काम आपल्याला या ठिकाणावरूनच दिसू शकेल की जवळपास पूर्ण होत आले आहे. तर आता या ठिकाणावरून समोरच्या दिशेने ही रेल्वे लाईन संपूर्णतः डोंगराळ भागातून जंगलाच्या भागांमधून जाणार आहे व बोथबोडण या रेल्वे स्टेशनकडून दारवाच्या दिशेला निघून जाणार आहे. या ठिकाणावरून बोथबोडण हे 5 किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन असणार आहे. तर मित्रांनो, घाटाच्या भागामध्ये जाणे शक्य नसल्यामुळे आपण गुगल मॅपवरच पाहूया. तर या ठिकाणची गुगल मॅपवरील इमेज ही जुनी इमेज असल्याने या ठिकाणी आपल्याला काहीही दिसले जरी नाही तरी या ठिकाणी या जंगलाच्या भागामध्ये पुलाच्या निर्मितीकरिता पिलरचे जे काम आहे ते अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि या ठिकाणी मागील अपडेटमध्ये आपण गुगल मॅपवर ती लोकेशन देखील कव्हर केली आहे आणि त्याचा अपडेट आय बटनमध्ये लिंक दिली आहे, त्यामध्ये जाऊन आपण नक्की चेकआउट करावा. समोर आपण पाहू शकता की डोंगर भागाला वळण रस्त्यामार्गाद्वारे क्रॉस करत ही रेल्वे लाईन समोरच्या दिशेने म्हणजेच बोथबोडण या गावाकडे जाताना आपल्याला दिसत आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की इचोरीकडे जाणाऱ्या या रोडला
पुलाच्या निर्मितीचे कार्य आहे हे पूर्ण होत आले आहे आणि आता आपण पाहू शकता की बाजूला जो पिवळा रस्ता दिसतो आहे हा नागपूर तुळजापूर नॅशनल हायवे आहे आणि त्या ठिकाणावरून बोळण गावाकडे जाणाऱ्या रोडला खालच्या दिशेने रेल्वे लाईन क्रॉस करणार आहे। यवतमाळ रेल्वे स्टेशनपासून 10 किलोमीटर अंतरावर आउटर कॅबिन हे यवतमाळचे बनवण्यात येत आहे। समोर आपण पाहू शकता की विविध लोकेशनवर हे काम सुरू आहे आणि छोट्या मोठ्या अशा सर्वच पुलांचे जे काम आहे ते अंतिम टप्प्यात आले आहे। त्यामुळे आता या ठिकाणी रेल्वे लाईनचे जे काम आहे ते अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे आपण म्हणायला हरकत नाही। समोर आपण पाहू शकता की प्रत्येकच लोकेशनवर काम हे सुरू आहे। गुगल इमेज ही जुनी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला तेवढी कल्पना येणार नाही। बोळण हे रेल्वे स्टेशन या ठिकाणी तयार होणार आहे, जे तळेगावप्रमाणेच एक हॉल्ट स्टेशन असणार आहे। बोळण रेल्वे स्टेशनला क्रॉस करून ही रेल्वे लाईन समोरच्या दिशेने जाणार आहे व समोर देखील छोट्या मोठ्या सर्वच पुलांचे जे काम आहे ते पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे। डोंगराळ भागामधून मार्ग काढत ही रेल्वे लाईन समोर येऊन अखेर तिवसा या गावाच्या मागे येणार आहे आणि समोर आपण पाहू शकता की या ठिकाणी एका छोट्या पुलाच्या निर्मितीचे कार्य नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे आणि एका मोठ्या पुलाच्या निर्मितीचे कार्य देखील अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला दिसू शकेल। ही जी लोकेशन आहे मित्रांनो, ही यवतमाळ दारवा रोडवरील यवतमाळपासून 10 किलोमीटरावर असणाऱ्या तिवसा गावाच्या मागील लोकेशन आहे। तर हा जो रस्ता आहे हा यवतमाळ दारवा हा रस्ता आहे। या ठिकाणी ही रेल्वे लाईन पुन्हा एकदा यवतमाळ दारवा रोडला क्रॉस होणार आहे। तर आपण या ठिकाणावर पाहू शकता की या दारवा रोडवरील क्रॉसिंगवरून आपल्याला दिसेल की बोळणकडून या दिशेने रेल्वे लाईन येत आहे व मोठ्या पुलाचे काम हे या पुढील लोकेशनवर चालू असल्याचे आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर आता या रोडला पुन्हा एकदा क्रॉस करण्याकरिता पुलाच्या निर्मितीचे कार्य या ठिकाणी देखील अंतिम टप्प्यात आले आहे। या ठिकाणचे पिलर देखील तयार झाले आहे व पियर कॅपपर्यंतचे काम हे पूर्ण करण्यात आले आहे। गर्डर हे तयार करून ठेवण्यात आले आहे व केवळ आता या ठिकाणी गर्डर लॉन्चिंग होण्याचे जे कार्य आहे ते बाकी आहे। या ठिकाणची लोकेशन देखील येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल। याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवावे। समोर ही रेल्वे लाईन दारवा रेल्वे स्टेशनकडे निघून जाणार आहे। या ठिकाणावरून न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असू शकेल। या ठिकाणचा पूल हा लवकरच तयार होईल अशी अपेक्षा करूया। तर समोर आपण पाहू शकता की रस्त्याला या ठिकाणी तात्पुरते डायव्हर्शन देण्यात आले आहे। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता। तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।